आज आमच्या मध्ये आसा आम आदमी पक्षाचे प्रेसिडेंट अमित पालेकर। तर आम्ही जाणून घेऊया 2024 ज्यो घडामोडी जाले, जशें सरकारान प्रेशर केले की बांगास्तरी इशू आसना, मागीर जॉब स्कॅम आसना, ईडी लायली आणि आता सुलेमान सिद्दीकी केसीची सीडी कशी पेन ड्रायव्ह कसो पावलो तेजे कडेन हो वाद जो जालो आणि हितून जे आम आदमी पक्षाचे जे काम आज तेजे आमदार ज्या प्रमाणे आपापल्या कॉन्स्टिट्युन्सीन काम करता आणि खंय तरी गोंयान आज लोकांच्या मनात आम आदमी बद्दल जो प्रेम येयला तो खंय तरी धांपपाचो प्रयत्न चलता का, हेजेर आमी सरा कडेन आमी विचारपूस करून घेवया। सर, कशें दिसता तुमकां की ज्या प्रमाणे हे आतां 2024 जितकी स्कॅमां जाली, जितके हे जालें, हेजेर तुमी 2 उतरां सांगा। पळय, आम आदमी पार्टी 10 वर्सां पयलीं जल्माक आयिल्ली पार्टी। आम आदमी पार्टी एक एंटी करप्शन मुवमेंटांतल्यान जल्माक आयिल्ली पार्टी। आज आम आदमी पार्टी इतली व्हडली जाल्या, आज आमचे आमदार निवडून आयल्यात। आमी 2 स्टेटान आमचे मंत्री आसा, गुजरात, गोवा सारक्या जाग्यांचेर आमचे, काश्मीराक आमचे आमदार निवडून आयल्यात। हजारांनी म्हणच्यापेक्षा 100 शेकड्यांनी कावन्सिलर्स आसा, पंचायत आसा, अशे वेगवेगळ्या जाग्याचेर आमचे लोक निवडून आयला। आनी लार्जेस्ट आनी फास्टेस्ट ग्रोईंग पार्टी आनी यंगेस्ट फास्टेस्ट ग्रोईंग पार्टी म्हणून आम आदमी पार्टी आज देशभरात नांव कमयता। आनी ताजो पळय भारतीय जनता पार्टीक जावप हें स्वाभावीक आसा, कारण अजून पर्यंत तांणी एकूच केल्लें की ओपोजिशन डिस्ट्रॉय करप। प्रत्येक स्टेटान, प्रत्येक देशभरातल्या प्रत्येक जाग्याचेर ओपोजिशनाक कशे तरेन डिस्ट्रॉय करप, कशें चेपप आनी ताचे खातीर ईडी, सीबीआय आनी गव्हर्मेंट मशिनरीचो वापर कशें करप, इन्क्लुडींग टुडे IFL इलेक्शन कमिशनाचो वापर कसो करप, हो तांचो मेन प्रिंसिपल आशिल्लो। दे हॅव फॉलोड डेट टू द टी वेन इट कम्स टू आम आदमी पार्टी। कारण ज्या तरेचो आमचो प्रोग्रेस आशिल्लो गोंयांत आसूं, दिल्ली आसूं, पंजाब आसूं किंवा देशभरान आसूं, ताजो भारतीय जनता पार्टी दिसपाक लागला। सो ह्या गोष्टीचो आमी एज आम आदमी पार्टीचे फुडारी जे आसा आम आदमी पार्टीचे, त्या प्रत्येक आम आदमी पार्टीच्या फुडाऱ्यां भितर एक ऑनेस्टी आसा, एक ड्रायव्हिंग फोर्स जो आमचे नॅशनल कन्व्हेनर अरविंद केजरीवाल आसा किंवा आमची बाकीचे जे टीम आसा, तांचो जो ड्रायव्हिंग फोर्स आसा तो एज्युकेशन, हेल्थ आनी वुमन एम्पावरमेंट जो मॉडेल आसा, त्या मॉडेलाक धरून आमी काम करता। सो भिवपाची खंयच गरज नासता आमकां ह्या गजालीक लागून। आनी आमी ताचे शिलेदार, जशें आमी म्हणटा की भगत सिंगान जशें आपल्या देशा खातीर आपलो जीव दिलो, तसो आमी तयार आसा आमच्या देशा खातीर, आमच्या लोकांच्या भल्या खातीर जीव दिवपाक। आनी ताचे खातीर पुलीस स्टेशन आसूं किंवा ईडी आसूं, सीबीआय आसूं, कसल्याच गोश्टीक आमी भिले ना आनी भिवूंकय ना। हे तुवें फाटल्या 2.5 वर्साचे म्हज्या कारकिर्दीन पळयलें, 2.5 वर्सां जायत आयली नियरली म्हाका आज एज प्रेसिडेंट ऑफ आम आदमी पार्टी। आणि ह्या कारकिर्दीन खंयच कितले प्रयत्न जाल्ल्याक आमी केन्नाच भिले ना। 2024 अशे मेजर विशय हे भिवपाची गरज ना हो मंत्र हो सीएमाचो आसा, पूण सरकार अमित पालेकराक कित्याक भियेता? कारण वी आर फायटींग गव्हर्मेंट व्हेरी ऑनेस्टली। आज आमी सरकारा विरुद्ध जॉब स्कॅम आसूं, लँड स्कॅम आसूं किंवा आता हे सुलेमानाचो विशय आसूं किंवा बाकीचे जे आसा विशय, आज करप्शनाच्या विशयाचेर म्हाका दिसता जितले काम आम आदमी पार्टी पक्षातर्फे अमित पालेकर म्हणून आज पार्टी प्रेसिडेंट किंवा आमच्या पार्टीन आमचे आमदार किंवा आमचे जे कार्यकर्ते आसा तांणी जे विशय जामून धरल्या, ते म्हाका दिसता कोणीच ग्राउंड लेवलाचेर धरूना। एक ओपोजिशन म्हणून नाममात्र 7 आमदार उरल्यात आणि तातले 7 आमदारां मदीं आज खंय तरी एक समन्वय आसा कसो कमी दिसपाक दिसता। वेन इट कम्स टू असेंब्ली दे कम टुगेदर, बट वेन इट कम्स टू fighting corruption of the government, sometimes there is some communication or synchronization which lacks. आणि त्या वेळार आमी फर्स्ट स्टेप घेतला। पयलो जॉब स्कॅम आमी 8 ते 6 महिन्या पयलीं सांगिल्ले की जॉब स्कॅम चल्ला गोंयांत, जॉब विकले वता। तेन्ना भारतीय जनता पार्टीन ताजे डिनायलच केल्ले। ताचे चीफ मिनिस्टर किंवा तांचे स्पोक्स पर्सन आसूं, प्रत्येकान डिनायल केल्ले की असलो स्कॅमूच ना। मागीर एक दीस असो येता की सीएमूच मान्य करता की आपल्या कडेन कोण आयिल्ली आनी आपूण जॉब स्कॅम उक्तायलो म्हणून। पूण खऱ्या अर्थान जॉब स्कॅम जर कोणी उक्तायलो जाल्यार तो आमी आशिल्लो आणि हे आता न्ही 8 महिन्या पयलीं आशिल्ले। आणि त्यांनी रियलायज हांव भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी कनेक्टेड आशिल्ले लोक कशे जॉब स्कॅमा भितर इन्वॉल्व जाले। SIT, लँड ग्रॅब स्कॅम हातूंय भितर म्हज्या आमच्या म्हायती प्रमाणे काय आमदार मंत्री इन्वॉल्व आसा आणि हाजेर पांगून घालपाचो प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आसा।
बाकी तुझे स्मार्ट सिटी स्कॅम असो किंवा आनी कसले स्कॅम असो गोंयांत ते जायत आसा, म्हणजे स्कॅम आफ्टर स्कॅम. सो दीस गव्हर्मेंट इज गव्हर्मेंट ऑफ स्कॅम. हाजे बद्दल कोणाकच डावटूच येवपाक जायना. आनी फक्त वायट एकाच गोष्टी दिसता की गोंयची जनता इतली सुस्तावल्या कित्याक की तांकां हाजो कांय फरक पडना, काय फरक पडटा पूण भंय दिसता. तो भंय कसो घालप लोकां मदलो ताचो पुरेपूर प्रयत्न आमी करता. पूण केन्ना केन्ना जेन्ना आमकां हे फेस करचें पडटा तेन्ना लोकांक दिसता की हांकां जर करचें पडटा आमकांय ते करचें पडूंक शकता. पूण हो विचार करून जर गोंयकार फाटीं रावत जाल्यार एक दीस गोंयचो विनाश आनी तुमचोय विनाश अटळ आसा. कारण अशी परिस्थिती येतली की आज तुमी जगपाक शकना, फुडें तुमकां लोक जगपाक दिवचे ना, सरकार तुमकां जगपाक दिवचे ना. सो हातल्यान एक गोश्ट लक्षांत घेवपाक जाय प्रत्येक गोंयकारान की जेन्ना आमी कांय गोश्टी करता आमकांय चॉयस आसता. पॉलिटिक्स सोड, घरा बस, आपल्या कामा धंद्यार लक्ष दी, आपल्या फॅमिली बरोबर वेळ काड. आमी जेन्ना पॉलिटिक्सान काम करता, आमी जेन्ना पॉलिटिक्सान राजकारणांत भितर घुसल्यार आमी आमचे कांय सॅक्रिफायसीस करून घुसल्यात. तातूंत भितर आमच्या प्रोफेशनल लायफाक अफेक्ट जाता, तातूंत भितर आमच्या पर्सनल लायफाक अफेक्ट जाता. आज आयतारा येवन हांव तुजे बरोबर जर आज हांव इंटरव्यू करता जाल्यार म्हजो तितलो टायम आज घरा कडेन म्हज्या फॅमिली बरोबर हांव सॅक्रिफायस करत आयला. पूण हातलो हेतू हे आसता की हय आमकां एक पॉलिटिक्सान सक्सेस जावचो हेतू आसताच, पूण ताचे बरोबर आमी कितें तरी वेगळें करतले, आमी कितें तरी लोकां खातीर बरें करतले, आमी कितें तरी लोकांक एक जो लोकांचो उद्धार जावपाक जाय, गोंयचो उद्धार जावपाक जाय, त्या दिशेन कांय तरी काम करतले हो हेतू घेवनूच आमी फुडें सरले. आनी तातूंत जर केन्ना केन्ना लोकांचो साथ मेळना तेन्ना खंय तरी डिजेक्शन दिसता की कारण तुमच्या शिवाय आमी सरकारान येवंक शकना. आनी सरकारान येतले आनी बदल जर तुमकां जाय असो दिसता आनी आमी जर तो बदल हाडचो असो तुमकां दिसता जाल्यार म्हाका दिसता खंय तरी लोकांचो आमचे बरोबर साथ आसप व्हेरी इम्पॉर्टंट. एंड आय अपील टू पीपल ऑफ गोवा, डोंट बी सो नम. Don't be so numb to what is happening around you. Don't be oblivious to what is happening around you. This is not good for you and not good for Goa. आज आमी कितले म्हाका कितें पडलां, म्हाका हाजो कितें फरक पडटलो, म्हज्या भुरग्यांक कितें फरक पडटलो हो विचार करत जाल्यार लक्षांत दवरा. आज जे घडटा तातूंत तुमकां आनी तुमचे फुडल्या धा पिळगेक ताजो फरक पडटलो. कारण गोवा डिस्ट्रक्शनाच्या वाटेर चल्ला. गोवा आज अशा परिस्थितीर चल्ला की आज तुमी म्हणटा काल ड्रग्स धरले, दिल्लीन ड्रग्स धरले. नाव ते ड्रग्स कालच्यान आयज हांगा येवपाचें आशिल्लें. आतां कालच्यान गोंयांत मिडियम फेस्टिवलां सुरू जाल्या वेगवेगळ्या जाग्यांचेर. काल आमी लोकांची भावगर्दी पळयली खंय सनबर्नाक. तीच गर्दी आमी आज जात्र्यांक पळयना. तीच गर्दी आमी जेन्ना किर्तनकार येता जाल्यार ताका पळयना. तीच गर्दी आमी खंय कालो आसा कितें आसा जाल्यार आमी पळयना. ती गर्दी फेस्ताकय पळयना. पूण ती गर्दी आमी इडियामांक पळयता. म्हणजे आमची नवी पिढी चल्ल्या खंय हो विचार करपाचो वेळ आयिल्लो आसा. नवी पिढी जर त्या दिशेन चल्ल्या जाल्यार ताका कसो ऑफकोर्स एन्जॉयमेंट सगळ्यांक आवडटा, म्हाका आवडटा वचपाक कॉन्सर्टाक हांगा थंय. पूण आमी खंयच्या दिशेन वतात ते ड्रग्स गोंयांत येताले ताजो कंज्युमर कोण. आज पणजे सारक्या शारान आज एक सामान्य भुरगो जेन्ना म्हाका दिसता की तो स्मोकअप करता, तो गांजाक चरस ओडटा, हाजो अर्थ जो चरस गांजा आमी म्हणटाले की बीच बेल्टाचेरच आसा तो शारांनी पावला. मेर्शे सारक्या गांवांत आमकां कितले जाण भुरगे मेळ्ळ्यात जे गांजा ओडटा. आमी प्रयत्न करता तांकां सुदारपाचे पुलिसां मार्फत, आमी तांच्या पेरंट्सां कडेन उलोवन. पूण खंय तरी अशें दिसपाक लागलां की हे जी कल्चर आसा, गोंयची जी संस्कृती आसा ती खंय तरी डिस्ट्रॉय जात आसा. तातूंत भितर गोंयची कम्युनल हार्मोनी काय बरें हांवें एक दिसा पोस्ट केल्लो म्हज्या घरान क्रिसमस ट्री आसा त्याच दिसा मार्गशीर्साचो बिरेस्तार तो आमी देवी घरा कशी पुजली ते आनी ताजो कंबायन एक फोटो हांवें घाल्लो. दॅट इज वॉट इज गोवा. की म्हजे भुरगे जर सांता क्लॉजानूय बिलीव करता, ते म्हजे भुरगे सांचे श्लोकूय म्हणटा, ते शुभंकरोती कल्याणम म्हणून देवाक दिपूय लायता आनी आमी भायर सरता आसतना रातचे न्हिदच्या पयलीं सकाळीं उठल्या उपरांत देवाक पांयां पडटा. हें कल्चर खंय तरी डिस्ट्रॉय जाता. कम्युनल हार्मोनी जेन्ना डिस्ट्रॉय जावपाक लागता ताजो परिणाम खंयच्याय जी जनता आसा ताचेर जाताच. गोंयांत हिंदू मुस्लीम कॅथलीक जे मनीस आसात, जे लोक आसा आमचे गोंयकार, ते सदांच एकठांय आवडटाले. आज क्रिसमसाक म्हज्या घरा जे जेवण खाण येता, चवथी कडेन म्हज्या घरांतले खतखते, म्हज्या घरांतलो रोस म्हज्या शेजाऱ्यागेर वतालो आनी अजुनूय वता. ईदाक म्हज्या घरांत इतली बिरयानी येता की म्हाका ती लोकांक दिवची पडटा की इतली कशी खातलो काय म्हणून. पूण हळू जर हांच्या भितर जर द्वेश पसरोवपाचो एक राजकीय पक्ष स्वता खातीर करता काम, मागीर तो जय श्रीराम म्हणून किंवा ताज्या नांवान जर देवाच्या नांवान जर हो द्वेश पसरोवपाचें जर काम करता जाल्यार यू आर मेकिंग समबडी हेट यू फॉर नो फॉल्ट ऑफ युअर्स.
तुजो मुस्लीम नेबर आसा तो तुका हेट करपाक लागता कारण तूं हिंदू म्हणून, कारण कोणी तरी द्वेष पसरयला. आनी तूं हिंदू तुज्या मुस्लीम नेबराक हेट करपाक लागता कारण तुज्या भितर हें घाला की मुस्लीम तुजो एनिमी म्हणून. इतले ते ताणी जर आपल्या घरा कोंबडो कापल्यार म्हाका फरक पडनाशिल्लो, पण आज कित्याक फरक पडपाक लागलो? ह्या फाटल्या 4-5-6 वर्सांक आमकां कित्याक फरक पडपाक लागलो? हाचो परिणाम गोंयकारांचेर जाता आनी जावपाक लागला. हें वायट आसा. आनी त्या खातीर भारतीय जनता पार्टी सारके पक्ष जे आसा, ज्या ह्या गोष्टीचो वापर करून स्वार्थाक आपल्या सरकारान रावता वा सरकार घडोवन हाडटा, तांकां बौद्ध शिकयतलो, तांकां जर पयस करतलो, तांचें करप्शन जर पयस करतलो जाल्यार भितर लोकांनी तकली वापरची पडटली. ना जाल्यार गोंयचो विनाश आज ना फाल्यां अटळूच आसा. ज्या गोंयान जेन्ना संपूर्ण देशांत रायट घडटाल्यो, कम्युनल रायट्स घडटाल्यो, त्या वेळार गोंय शांत आसतालो. कारण वी वर कम्युनली व्हेरी सोशीक म्हणल्यार म्हणजे एकामेकांक आमी घेवन फुडें सरताले आनी केन्नाच कोणाचो भंय दिसलो ना. म्हाका म्हज्या शेजारी मुस्लिमाचो भंय दिसलो ना आनी म्हज्या शेजारी मुस्लिमाक म्हजो भंय दिसलो ना. ना म्हज्या कॅथलीक भावाक म्हजो भंय दिसलो किंवा ताका म्हजो भंय दिसलो किंवा तांकां दिसलें की आमी कन्वर्ट करना. अरे प्रत्येकाचो जो हे आसता, तुजो बिलीफ आसता, तो तूं जर त्या बिलिफान कंप्लिटली 100% फेथ दवरता जाल्यार तुका कोणूच बदलूंक शकना. खंय चुकलां, एक जर मनीस एक हें सोडून थंय वता, ताका ब्रेन वॉश जाता कित्याक? हो मुख्य प्रश्न आसा. ह्या प्रश्नाचेर अजून पर्यंत भारतीय जनता पार्टी केन्ना चर्चा करना की जर हिंदू कन्वर्ट जाता तो जाता कित्याक? थंय आमचो धर्म खंय कमी पडला ताका हिंदू म्हणून दवरपाक, आनी ताका आपूण हिंदू आसल्याचो स्वाभिमान कित्याक ना? आज हांव हिंदू आसल्याचो, हांव सनातनी आसल्याचो म्हाका स्वाभिमान आसा, पण माय सनातन धर्म डजंट अलाव मी टू हेट or doesn't tell me to hate other religious faith. आज हांवूय जेन्ना गरज आसता तेन्ना म्हज्या कपेलान वचून लादिनान बसता. आमच्या शेजाऱ्यागेर सायबीण आयलें जाल्यार आमी थंय वता. आमी ल्हान आसतना ते चणे मेळटा म्हणून वताले, पण आज एक फेतान वता, कारण ताजो फेथ जो आसा तातूंत आमी विश्वास दवरता. पण हें सगळें जे आज गोंयचें कल्चर आसा ते खंय तरी एक डिस्ट्रॉय करता असो म्हाका दिसपाक लागलो. कारण जो म्हजो अजुनूय फ्रेंड आसा, एक मुस्लीम फ्रेंड, न चुकता म्हज्या घरा आरतीक येता. आरतीक तो घरात टाळ घालता आनी प्रोबेबली आमच्या कांय हिंदू धर्मिया पेक्षा बरी सुख करता तो म्हणटा. म्हणजे तूं जर ताका पळयत तो म्हणचोच ना तो मुस्लीम म्हणून. सिमिलर परिस्थिती आज आमच्या कांय हिंदू लोकांची आसा. दे ऑल्सो नो टू प्रे टू रोझरी, but that doesn't mean that they are not proper Hindus or they are not proper Catholics or not proper Muslim. आमच्या मनान एक खंय तरी हो राजकीय पक्ष हें तकलेन घालपाक लागला की आमी एकमेकांचो द्वेशूच करपाक जाय. हिंदू खतरे में हे गोंयान केन्नाच हिंदूंनी चिंतून नाशिल्लें, पण आतां खंय तरी फेसबूक पळयत, सोशल मिडिया पळयत जाल्यार हेट्रेट पसरता. सो हे 2022 ते 24 काळ किंवा ताजे पयलींचो 5 वर्साचो गोंयचो जो कार्यकाळ आसा भारतीय जनता पार्टीचो नांव ते जर पळयत जाल्यार कांय विशय अशे तरेन निर्माण केले गेले की तातूंतल्यान द्वेश भावना निर्माण जावची. मागीर ते आसूं की पोर्चुगीजांनी मोडिल्लीं देवळां म्हणून काडली तांणी, ती आमी परत बांदतले. अरे आतां 5 वर्सां जालीं, खंय बांदली तुमी? एक देवूळ बांदना जाल्यार सांग म्हाका. म्हणजे त्या वेळार त्या इलेक्शनाक तो इश्यू करपाक जाय म्हणून तुमी तो विशय घेतलो की पोर्चुगीजांनी देवळां मोडली ते आमी बांदतले म्हणून. आनी 5 वर्सां तुमकां एकूय देवूळ मेळना जे पोर्चुगीजांनी मोडला म्हणटा तुमी, जाचेर आनी कसलो कितें आयला म्हणून. म्हणजे हाव हेट्रेड इज स्प्रेड इन लास्ट डेकेड इज अनबिलिव्हेबल. म्हाका दिसता हें बंद जावपाक जाय. सरकार एके भशेन हिंदुत्व म्हणटा, म्हणजे बीजेपीचें धोरण आसा हिंदुत्व. आनी आमी पळयता रस्त्याच्या रुंदीकरणा खातीर पर्वरी खापरेश्वर देवस्थान आतां तें झाड खंय शिफ्टींग करता म्हणटा. ह्यान पयलीं सांतिनेजचें झाड शिफ्टींग केलें, कितें हें जालें की अक्षरशः तें झाड आतां मेल्ल्यान जमा. पूण हिंदुत्व म्हणटा एके भशेन सगळे बजरंग दल आहा, बाकीचे हिंदू संस्था आहा, जेन्ना ही धार्मीक जी झाडां आसा आनी तेजें म्हत्व आहा आनी सगळ्या धर्मांचे लोक थंय येवन प्रोटेस्ट करता, ते वाचोवपाचें सांडून तेका शिफ्टींग किंवा तेका दुसरो पर्याय, हितून हिंदुत्व खंय उरलें? न्ही, हिंदुत्व हे कन्व्हिनियन्स जाला भारतीय जनता पार्टी. म्हणजे हिंदुत्वाचो वापर इलेक्शन जिखपा खातीर कसो करप, हिंदूंचो वापर इलेक्शन जिखपा खातीर कसो करप हे भारतीय जनता पार्टीन हेरला. आनी तुका तेच सांगलें न्ही हांवें की जेन्ना
गरज आसता इलेक्शन लागीं पावले की हिंदू विशयी एक एक्स्ट्रीम भावना क्रिएट करप. जशी देवळांची काडली. आतां तूं सांतिनेजचो वडाचो विशय घे. सांतिनेजचो वड लोकांनी साल्वार करपाक दोळ्यान काजळ घालून थंय रावले आनी रावले, प्रोटेक्शन केलें. पूण ते गेले उपरांत रातच्या 2 पळय कशे धपा धरून बशिल्ले स्मार्ट सिटीचे भारतीय जनता पार्टीचेच एम्प्लॉईज. एज सून एज दे लेफ्ट ते झाड कापलें. जेन्ना आनी त्या झाडाक वटवृक्षाचे पुजा करपी भारतीय जनता पार्टीच्यो महिला त्या दिसा गायब. म्हणजे तुमकां जाय जाल्यार तो वड, ना जाल्यार ते एक झाड जे आज तुमकां इनकन्विनियन्स करता, असो विशय जालो. म्हणजे युअर गॉड इज इनकन्विनियंट टू यू फॉर युअर करप्शन पर्पजीस. फॉर ऑल अदर पर्पजीस इज गॉड टू यू. पूण करप्शन करपाक जाय जाल्यार त्या झाडाचो नाश तुमकां कांयच फरक पडना. मागीर ताची पुजा केली, तातूंत भितर तुमी सनातनी हे निर्माण केले, एक भावना निर्माण केली, ताची प्रतिश्ठापना तुमी केली, हे तुमी विसरता. बिकॉज देन इट बिकम हाऊ विल यू डू करप्शन इफ यू कांट बिल्ड दॅट रोड. ते झाड तांणी लोकांनी बोवाळ घाल्या उपरांत पयलो आमी घालो आवाज उठयलो की हें जे झाड ज्या देवाची पुजा आमी करता ते झाड थंय अडथळो करनाशिल्ले, ते सायडीक आशिल्ले. ते झाड साल्वार करून अशें जगभरान रस्ते बांदले त्या जाग्यार झाडां साल्वार केल्या जी पुरातन आसा. धार्मिकूच इम्पॉर्टंट न्ही, पुरातन जी आसा ती झाडां साल्वार केल्या कारण ताका हिस्ट्री आसता. ते झाड तुमी मागीर बोवाळ घालता म्हणून व्हरून थंय कांपलार दवरलें. आज तें मलें. ताका जी पाकळी फुलिल्ली ती पाकळी परत फुलून तें झाड जावचें म्हणून सरकारान प्रयत्न केलो ना. तो एक NGO जो आसा तो बाबडो करतालो तें, पूण तो आपल्या पयशांनी कितलें म्हणून करतलो. ताणें प्रयत्न केलो पूण ताका खरीच साथ इरिगेशन डिपार्टमेंटाची लागली काय, ताका खरीच साथ एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची लागली काय तें सारकें करपाक ना. आज ते थंयचें झाड कापूंक सोदता. सो कन्विनियन्स इज भारतीय जनता पार्टीक हिंदू रिलीजन इज कन्विनियन्स टू विन इलेक्शन्स. मागीर तो राम मंदिराचो विशय आसूं, पण राम मंदिरचो विशय, राम मंदिर बांदले ते इनकम्प्लीट आसतनाच तांणी इनॉग्रेशन केलें पौष म्हयन्यान. आनी ज्या जाग्यार राम मंदिर बांदलें थंयचे जे स्थायीक लोक आशिल्ले 100 वर्सां ते काम तांचे धंदे आशिल्ले तांकां तुमी डिस्ट्रॉय केले. हेतू कितें आशिल्लो, राम मंदिर बांदलें म्हणून देशभरान आमी क्रेडीट घेवचें. राम मंदिर रामाच्या भक्तांनी बांदलें. भारतीय जनता पार्टीन मोदीन आपल्या बोल्सांतले पयशे काडून राम मंदिर बांदलें ना. हे लोकांच्या भक्तीन निर्माण जाल्लें. पूण ते करता आसतना रामाचे भक्त जी शबरी थंय प्रोबेबली आपली 4 बोरां विकताली तिका तुमी डिस्ट्रॉय केली, तांचे लायफ तुमी डिस्ट्रॉय केलें. आनी UPन ते तुमी पळयलें कितें घडलें तें. धडो रामानच शिकयलो. अरे मोदी वॉज शोन लार्जर देन राम आनी मोदी रामाक बोट धरून, आमचे देव श्री रामाक बोट धरून देवान व्हरता तो मोदी कोण रे. देव आमचो ल्हान आनी मोदी व्हडलो, आनी राम आमचो देव रस्त्यार आशिल्लो. राम आमच्या काळजांत आसा, राम आमच्या घरान आसा. आनी आमच्या रामान, आमच्या देवान आमकां खंयच सांगलें ना की दुसऱ्याचो द्वेश कर म्हणून. सुराज्य स्थापन केल्लें रामान पयले फावट. जे सुराज्य आमी म्हणटा, जे सुराज्याचे आमी फक्त आज इमॅजिनेशनूच करता कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळान सुराज्य येवंकूच शकना. ते सुराज्य देव श्री रामान स्थापन केल्लें. त्या रामाचो वापर जेन्ना तुमी सरकारान 400 पार मोहिमेपाक केलो त्याच रामान आमकां बुद्ध शिकयली. आनी देव बुद्ध शिकयतलो तरी हांकां जो हिंदू धर्मीयाचो वापर करून करून एक ते हिंदूय पिसो न्ही, सगळ्यांत पुरातन धर्म आमचो. आनी आमी जितले आमच्या धर्मा बद्दल स्वाभिमान दवरता पूण हेट्रेड न करता तो स्वाभिमान दवरता. आनी आमच्या मनान जर आज हेट्रेड निर्माण करता दुसऱ्या जाती विरुद्ध, दुसऱ्या धर्मिया विरुद्ध, जाल्यार हाचो परिणाम ज्या कर्माक रिस्पॉन्सिबल तांचेर जातलोच. पण आज हिंदू धर्मिया भितर हांणी जातीद्वेश निर्माण केला. आज आमची एक दलित प्रधानमंत्री आसा किंवा दलित हे आसा तांकां ते आपयना. रामाच्या मंदिराच्या प्रतिश्ठापना ज्या दिसा आशिल्ली त्या दिसा आमची प्रेसिडेंट कित्याक ना, कारण कितें आशिल्लें. मागीर बाकीचे जे आमचे उपसभापती कोण हे आसा दे आर नॉट दे आर फ्रॉम दलित सायड म्हणून तांकां कांय विशयांक आपोवप ना.
MP हाजे तुझ्या न्यू पार्लमेंट बिल्डिंगाच्या इनॉग्रेशन आपप ना, कित्याक आपप ना? सो एका वाटेन तुम्ही म्हणता हिंदू धर्मीय खतरे में, हिंदू खतरे में फ्रॉम इंटरनल फोर्सेस ओनली लायक यू. तुम्ही जाती द्वेष निर्माण करता हिंदू धर्मिया भितरूय. हिंदू धर्मीय जो आज एक हिंदू म्हणून पुढे सरच्या पेक्षा ताका खंय सारस्वत, ताका खंय भंडारी, ताका खंय मराठा म्हणून तुम्ही निर्माण तातूंत भितर दलित आज उपेक्षीत कित्याक उरला? आज ST समाज उपेक्षीत कित्याक उरला? आज गोंयान ST समाजा खातीर तुम्ही ज्या तुमच्या 25,000च्या बजेटान 10% इज अलोकेटेड टू ST, 10% इज अलोकेटेड. त्या 10% एलोकेशनाचो 10% तुम्ही वापर कित्याक करना? इश्यू सिंपल. 2,000 कोटी तुमकां अवेलेबल आसता ST समाजाचो उद्धार करपाक. ते 200-250 कोटीचो हांचे कडेन वापर जायना मरे. म्हणजे तुम्ही जेन्ना जाय स्वार्थ आसा तेन्ना म्हणटा की दलित हे सगळ्यांक वयर काडपी तांकां आमीच म्हणून, पण तांकां दलित म्हणपी तुमीच, आनी दलित म्हणून ताका कांय जाग्यांचेर न आपोवपी तुमीच. सो हो द्वेषाचें जें राजकारण आसा तें भारतीय जनता पार्टीन बरे तरेन हेरला. कांय लोक ताका बळी पडूना. साऊथ इंडिया, मागीर ते कर्नाटका, केरला, तामिळनाडू किंवा जे आंध्र प्रदेश आसूं आनी कर्नाटका आसूं, तूं हांगा जर पळयत जाल्यार ह्या राजकारणान, धर्माच्या राजकारणाक तांणी स्थान दिलें ना. आनी संवसारांतली सगळ्यांत व्हड सात्वीक म्हणटा ती देवळां, जंय भेदभाव ना, ती सगळी देवळां सावथाक आसा. म्हणजे ते लेसर हिंदू न्ही, नॉट दॅट दे आर द वन्स हू हॅव एक्चुअली प्रिझर्व्ड द कल्चर ऑफ दीस कंट्री. बट ते खंयच बळी पडले ना ह्या राजकारणान. दॅट इज द ग्रेटनेस ऑफ दीस कंट्री. म्हणून हांव सांगता, गोंय आसूं, देश आसूं आमचो देश लोकां खातीर जाला. राजकारण्यांनी आनी पर्टिक्युलरली भारतीय जनता पार्टीच्या राजकारणान अदरवायज केन्नाच देशाक डिस्ट्रॉय करपाचो प्रयत्न चलयला आनी त्या प्रयत्नान ते खुबदां फेलूय जाल्या. पण भंय दिसपाक लागला. आज ज्या तरेन कांय लोक भोंवता आनी ज्या तरेन हेट्रेड बिल्ड करता, इच इज नॉट रायट. प्रत्येक धर्माक आपल्या धर्माचेर विश्वास करून, आपल्या देवाचेर विश्वास करून आपले प्रोफेस करप हो अधिकार आमकां आमच्या संविधानान, आमच्या कॉन्स्टिट्युशनान दिला. तो हेरावन ना भारतीय जनता पार्टी घेवंक शकता, ना कोणूय घेवंक शकता, तो केलोय आसा.